प्रस्तुत करता MIDC, बँकिंग पार्टनर SBI, ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स, हाऊसिंग फायनान्स पार्टनर LIC, हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, स्पेशल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, मल्टीस्टेट, सुधन गोल्ड लोन, सुधन फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड, गजानन इंजिनिअरिंग वर्क्स, डॉक्टर चाटे होमिओपॅथी। 3 नामांकित उद्योजक सध्या माझ्या या सत्रामध्ये माझ्याबरोबर सहभागी झालेले आहेत। ते म्हणजे सुरेश हावरे सरांचं स्वतः एक ब्रँड असलेलं हे नाव आहे। आपण त्यांचं स्वागत करूया। मेधा मेहेंदळे, तन्वी शता या गोळ्या आपण सगळेजण जाणता, तेव्हा तन्वी हर्बल्सच्या संस्थापिका मेधा मेहेंदळे आपल्याबरोबर आहेत। आणि त्याचबरोबर अमित हेमंत पाटील हे एक नव उद्योजक, मात्र गेल्या 16 वर्षांपासून कार्यरत एका विशिष्ट क्षेत्रामध्ये, ते म्हणजे ब्रँड बनाव .ai चे फाउंडर आणि CEO आहेत। आपण तिघांचेही पुन्हा एकदा स्वागत करूया मंचावर। डॉक्टर सुरेश हावरे हे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ सुद्धा आहेत। हावरे प्रॉपर्टीजचे ते चेअरमॅन आहेत। 45,000 घरांचे ते निर्माते आहेत। त्याचप्रमाणे साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डीचे ते माजी अध्यक्ष होते। राज्यमंत्री पदाचा दर्जा त्यावेळी त्यांच्याकडे होता। सर, गेली 2 दशकांहून अधिक काळ तुम्ही खरं तर बांधकाम क्षेत्रामध्ये आहात। खूप मोठं विश्व तुम्ही निर्माण केलेलं आहे हावरे प्रॉपर्टीजच्या माध्यमातून। खरं तर एखादा व्यवसाय सुरू करताना त्याच्यामागे एक उद्दिष्ट असतं, ते त्या माणसाचं ध्येय असतं, पण त्याच्या ध्येयाशी निगडीत त्याचे सर्वच एम्प्लॉईज, त्याची संपूर्ण ऑर्गनायझेशन काम करत असते आणि मग तो ब्रँड तयार होत असतो। आणि मला वाटतं हीच कन्सिस्टन्सी तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून जपलेली आहे। तर हे कसं साध्य केलं? बघा, आम्हाला आता काम करून 30 वर्ष झालेली आहेत। होय। एक 45,000 पेक्षा जास्त समाधानी ग्राहक आमच्यासोबत आहेत। आणि अनेकांना असं वाटत असतं की खूप ॲडव्हर्टाइजमेंट केली की ब्रँड तयार होतो। रोज फुल पेज, फ्रंट पेज, जॅकेट। तर माझ्या मते नुसतं ॲडव्हर्टाइजमेंटने ब्रँड तयार होत नाही। ॲडव्हर्टाइजमेंट इज अ प्रॉमिस, पण ब्रँड तयार होतो परफॉर्मन्सने। तुम्ही परफॉर्म किती करता? आता परफॉर्मन्स इज ॲक्शन रिलेटेड आणि ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती प्रॉमिस रिलेटेड आहे। म्हणजे तुम्ही शब्द दिलेला आहे, पण तुम्ही शब्द पाळलेला आहे की नाही? गेल्या 30 वर्षात आमच्याकडे अनेकांनी घरं घेतलेत आणि एकही माणूस असा नाही की ज्याने आमच्याकडे बुकिंग केलं पण त्याला घर मिळालेलं नाही, असा एकही माणूस नाही। आम्ही जो टार्गेट क्लास आमचा ठेवलेला आहे तो बॉटम ऑफ द इकॉनॉमिक पिरॅमिड। लक्झरी हाऊसिंग हा एक ऑप्शन आहे, पण आम्ही लक्झरी हाऊसिंगमध्ये कधी गेलो नाही। बॉटम ऑफ द पिरॅमिडमध्ये जो माणूस आहे आणि जो युजर कॅटेगरीमध्ये आहे, ज्याला घर स्वतःला वापरण्यासाठी पाहिजे आहे, अशा परिस्थितीमधला माणूस, म्हणजे इवन रिक्षावाले, हातगाडीवाले, चहाचे टपरीवाले, फळभाजी विक्रेते, अशापासून सगळ्यांना आम्ही घरं दिलेले आहेत। आणि आता काही हाय एंड लक्झरी बिल्डिंग्स आम्ही बांधतो आहे, पण आमचा 30 वर्षाचा प्रवास जो राहिलेला आहे तो सर्वसामान्य माणसाच्या घराचं स्वप्न साकार करणे हा एवढाच एक ऑब्जेक्टिव्ह राहिलेला आहे। आणि मला असं वाटतं की बऱ्याच अंशी आम्ही त्यात यशस्वी झालेलो आहोत। मेधा मेहेंदळे, खरं तर आपण सगळेच जण मॅमला ओळखतो, संस्थापिका आहेत तन्वी हर्बल्सच्या। आणि गेल्या 25 वर्षांपूर्वी त्यांनी तन्वी हर्बल्स ही संस्था सुरू केली। सत्व पद्धतीची औषधं बनवली जातात। खरं तर आपण तन्वी हर्बल्सच्या ज्या जाहिराती असतो त्या TV वर पाहत असतो, त्यांचे कार्यक्रम पाहत असतो, पेपर्समध्ये ॲड असतात, सोशल मीडियामध्ये सुद्धा ॲड असतात। आणि आता त्यांच्या पुढच्या पिढीने सुद्धा यामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांचा उद्योग पुढे वाढवतात। मात्र मला आठवते मेधाताई, म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासून अगदी पेपरमध्ये ॲड पाहायचो आणि हे काय असावं बरं तन्वी शता, असा आमच्या मनात प्रश्न असायचा, कारण औषधांची पद्धती वेगळी होती। तर हा जो तुम्ही ब्रँड तयार केला, तर त्यामागे किती मोठा सगळा व्याप होता आणि तुमचं तन्वी शता, तन्वी हर्बल्स हे जे ब्रँडिंग आहे ते नेमकं तुमचं कसं, निर्मिती कशी झाली? कुठलीही कंपनी ज्या वेळेला ध्यासातनं निर्माण होते त्यावेळेला आपोआप त्याचा ब्रँड होतो, कारण तुम्हाला त्या कंपनीमध्ये स्वतःला रस असला पाहिजे, ध्येय असलं पाहिजे, आणि हे असेल तर तुम्ही झोकून देऊन काम करता। आणि हेच मी केलं। गेली 30 वर्ष घराघरात आयुर्वेद पोचवायचा या हेतूने मी काम केलं। सुरुवातीला असं व्हायचं की आयुर्वेद आणि त्याच्याबरोबर ॲलोपॅथीचं औषध देऊन अनेक आयुर्वेदाचे किंवा इतर वनौषधींचे प्रचार व्हायचे की नाही, वनौषधींनी गुण आला। तेव्हा मी असा विचार केला की फक्त वनौषधींनी इन्स्टंट गुण कसा येईल ह्याच्यावर संशोधन करूया।
आणि हे संशोधन मी केलं आणि चुटकीभर सत्व तयार केलं. जिथे 100 किलो वनौषधीची 100 किलोच्या गोळ्या तयार होतील तिथे 100 किलोतनं 5 ते 10 किलो इतकं सत्व तयार होतं. हे सत्व कॉन्सन्ट्रेटेड असतं, रक्तात जलद मिसळतं आणि ते हर्बल असल्यामुळे अपाय न होता उत्तम गुण मिळतो. त्यामुळे इन्स्टंट हर्बल तन्वीपॅथी निर्माण केली आणि गेली 30 वर्ष जे पेशंट्स औषध घेत आहेत ते आजही घेत आहेत, त्यांच्या पुढच्या पिढ्या येऊन घेत आहेत. कारण त्यांना मी एकच मंत्र दिला की आजारी पडल्यावर औषध घेऊ नका, तर आजारी पडू नये ह्यासाठी टॉनिक घ्या. आणि असे अनेक पेशंट्स आज मला सांगतात की 2 तन्वीशता आम्ही रोज घेत होतो, आम्हाला कोविडमध्ये कुठलाही त्रास झाला नाही. ही शक्ती आहे. कोविड वॉरियर्स म्हणून आम्ही काम केलं. आता हे करताना महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी आपली सेंटर्स सुरू केली. जवळजवळ 100च्या वर आपली सेंटर्स आहेत आणि त्या सेंटर्समध्ये काम करणाऱ्या महिला अधिक आहेत. त्यांना असं वाटतं की माझ्याकडे आलेले प्रत्येक व्यक्ती तिचे सगळे आजार बरे व्हावेत. मग त्या सगळे नोंद करून ठेवणं, उत्तम गुण आला की नाही ह्याचा सर्वे करणं हे त्या करतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपलं तन्वीचं औषध पोचवण्याचं काम उद्योजक महिलांनी केलं आहे. आणि उद्योग खरं म्हटलं तर मला असं वाटतं की आईने घरात शिकवायचा असतो. आईने जर आपल्या घरात मुलांना होम सायन्स शिकवलं की तुला घरात स्वयंपाक पण करता आला पाहिजे, अगदी हाऊसकीपिंगपासून सगळं तू केलं पाहिजेस. आणि एवढंच नव्हे तर आईने शिकवलं पाहिजे की नाही पैठणी कशी विणतात तू जाऊन बघ, चपला कशा बनवतात तू शिक. हे शिक्षण घरातनं जर आपण त्यांना उद्योजकतेचं वातावरण दिलं, अगदी छोटासा उद्योग, पूर्वी सुट्टीत फटाके विकणं मुलं करायची, आता हे सगळे सुट्टीतले उद्योग बंद झाले. पण छोटी फुलबाग फुलवणं, फुलं, लहानपणी मी एक फुलपुडी विकून माझा व्यवसाय सुरू केला. त्यावेळेला ती घरातल्या फुलबागेतली फुलं गुंडाळून त्याची पुडी विकली आणि त्यानंतर माझे प्रोफेसर वडील आणि माझे आई मला इतकं ओरडले की अगं तू हे काय केलंस, तू जाऊन एक फुलपुडी विकलीस, तुला काय कमी आहे म्हणून तू हे केलंस. तर ही जी आत्म उर्मी असते की काहीतरी वस्तू विकायची आणि ते करताना ध्यास असतो, त्यातनं आज तन्वी हा ब्रँड जगभर गेला. कारण तो ब्रँड म्हणजेच उत्तम गुडविल, उत्तम औषध हे लोकांना कळलं आणि त्याचा आता फॅन क्लब तयार झाला की लोक म्हणतात नाही आम्ही तन्वीचं पहिलं घेणार, नाही गुणाला तर मग आम्ही ॲलोपॅथीचं घेऊ. हे वाटणं हीच एखाद्या ब्रँडची खरी शक्ती असते. क्या बात है. तुमचे अनुभव खरंच मला वाटतं जे नव उद्योजक आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. अमित हेमंत पाटील brandbanav.ai फाउंडर आणि CEO आहेत. ब्रँडिंग कौशल्यातलं प्रगल्भ उद्योजक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त पूर्व सिनेट सदस्य आहेत. तसंच brandbanav.ai ते फाउंडरचे CEO आहेतच. महाराष्ट्राच्या मातीशी जुळलेले आहेत. ब्रँडिंग क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवणारे गेल्या 16 वर्षांपासून ते ब्रँड बनावच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आणि विशेष सांगायचं म्हणजे खरं तर सरकारी नोकरीची झूल उतरवून स्वप्नांचा पाठलाग त्यांनी केला आणि brandbanav.ai त्यांनी स्थापना केली. हा त्यांचा प्रवास गेल्या 16 वर्षांपासून कसा होता आणि चालू जगताची ब्रँडिंग ही गोष्ट किती महत्त्वाची आहे, ती कशा पद्धतीने राबवली पाहिजे, आपण अमितजींकडून जाणून घेऊया. एखादा उद्योग उभारताना एकतर गॅप ओळखता आला पाहिजे, पण त्याचं ब्रँडिंग कसं केलं पाहिजे आणि तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळलात? दोन्ही मान्यवरांनी आपल्या बोलण्यात ब्रँडिंग किंवा ब्रँड हा शब्द वापरला. ते ज्येष्ठ जरी असले तरी त्यांची जी विचारसरणी आहे, जी समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल ह्याशी निगडीत आहे. ओके, सो तेव्हा त्यांनी त्यांचा जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा जे ओळखला असेल तेव्हा मार्केट रिसर्च ज्या पद्धतीने आता होतं, म्हणजे डेटा कंपायलेशन होतं, त्या डेटावरती काम केलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो आणि आज निर्णय घ्यायला थोडं सोपं झालं आहे. परंतु आधीच्या काळात माझ्या मते सरांना आणि मॅडमला ते सांगता येईल की इट वॉज नॉट दॅट इझी. आज फिंगर टिप्समध्ये आपण जर पाहिलं तर वी गेट डेटा, एक्झॅक्टली आपला कन्झ्युमर कसा आहे. आजचा जो कन्झ्युमर आहे हा खूप वेल इन्फॉर्म्ड आहे, करेक्ट, हा खूप कॉन्फिडंट आहे. आधीच्या जमान्यात जर एखादं घर घ्यायला कोणी जायचं तर त्याला तेवढी माहिती नसायची. आज गुगलवरती पहिलेच सगळ्या चेकलिस्ट येतात. आज एखाद्या जर मेडिसिन घ्यायचं असेल, लोक डॉक्टरांकडे जातात तर ते हा प्रश्न विचारतात की कोणतं अँटीबायोटिक देणार आहे. आधी असं नाही विचारायचे. सो आजचा कन्झ्युमर हा वेल इन्फॉर्म्ड आहे आणि व्हेरी कॉन्फिडंट आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा दृष्टिकोन लक्षात घेऊन कॉन्टेंट बनवला पाहिजे, आपल्या लोकांना काय हवं आहे ते पाहिलं पाहिजे आणि त्यानंतर त्याच्याशी निगडीत ॲडव्हर्टाईज केली पाहिजे जेणे ब्रँड क्रिएट होईल. आणि इन द होल प्रोसेस
द सिस्टीम अँड टेक्नॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर असे म्हटलात की AI किंवा टेक्नॉलॉजी याने फार फरक पडणार नाही, तर असं नाही आहे. त्याच्याबरोबर आपण फ्रेंडशिप केली पाहिजे आणि ते आपल्या बिझनेस करता आपण त्याचं म्हणजे त्याचं इनकॉर्पोरेशन केलं पाहिजे. ओके. आता आजचा तुमचा जो प्रश्न होता की आजच्या जमान्यात कसं ते फाइंड आउट करतील गॅप्स, तर ऑब्व्हियसली मार्केट रिसर्च होतो आणि त्या मार्केट रिसर्चमध्ये डेटा पॉईंट्स असतात आणि ते डेटा पॉईंट्स ओळखून नक्की आपलं प्रोडक्ट प्लेस कुठे करायचं आहे, म्हणजे त्याच्यात काही टेक्निकल गोष्टी असतात जिकडे आम्ही 4 क्वाड्रंटमध्ये काम करतो आणि त्यामध्ये कॉस्टिंग आणि सस्टेनेबिलिटी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे लक्षात घेता लाँग टर्म बिझनेस प्रपोजल कसं बनेल यानुसार आपण मीडियाज चूज करतो आणि त्या हिशोबाने आपण ब्रँडिंगचं प्लॅन करतो. ओके. अमित, मला पुढे असा प्रश्न विचारायचा होता की आपण स्वतः करतो ते मार्केटिंग असतं, बरोबर, आणि लोकांनी आपल्याविषयी बोलणं हे आपलं ब्रँडिंग झालं. जसं की सुरेश हावरे सर आहेत, मेधा मॅम आहेत, ते स्वतः एक ब्रँड आहेत. त्यांचं नाव हावरे म्हणूया किंवा महेंद्र मॅमचं स्वतःचं एक नाव म्हणजे ब्रँडिंग आहे. तर हे कसं समजून घ्यायचं आणि याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? नव उद्योजकसुद्धा आपल्याकडे काही प्रस्थापित उद्योजकसुद्धा, त्यांनासुद्धा आपण याच्यातली नॅक सांगूया. Very nice question. So there is difference between marketing and sales. Okay. सेल्स केव्हा होतो? जेव्हा आपण कॉस्टिंग देतो, कोटेशन शेअर करतो, दॅट इज सेल्स. पण मार्केटिंग केव्हा होतं? मार्केटिंग जेव्हा होतं जेव्हा तुम्ही ग्रेटर गुड करता काही करता. म्हणजे जेव्हा सरांनी त्यांच्या बाबतीत सांगितलं की त्यांना समाजातील सर्वसामान्यांकरता घर बांधायचं आहे, तो दॅट इज ब्रँडिंग, दॅट इज मार्केटिंग, आणि त्यातनं ब्रँड क्रिएट होतो. आजच्या जर तुम्ही युगात जर पाहिलं तर टेक्नॉलॉजी आपल्याकडे सहज अवेलेबल आहे. तुम्ही बघाल प्रत्येक बिझनेसमन, प्रत्येक ओनर, फाउंडर, दे आर ट्राईंग टू बिल्ड देअर ओन ब्रँड. ते पॉडकास्ट करतायत, ते लोक इंटरव्ह्यूज घेत आहेत, ते लोक व्हिजिबल आहेत. आज हा जो कार्यक्रम आहे याच्यामार्फत असंख्य लोकांना ही माहिती जाते की जे ह्या फील्डमधले वेटरन्स आहे ते कशा पद्धतीने त्यांचा सुरुवातीचे चॅलेंजेस त्यांनी फेस केले आणि पुढच्या जनरेशनला ते काय माहिती देत आहे. आज आपण पाहिलं असेल की पॉडकास्टचं जे काही सध्या चालू आहे, व्हिडिओचं कॉन्टेंट क्रिएशन, हे फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरतं मर्यादित नाही आहे, तर जगातील सर्व यशस्वी उद्योजक करत आहेत. डोंट बी सरप्राईज्ड, बाय 2030 इथे बसलेल्या प्रत्येक उद्योजकाच्या ऑफिसमध्ये एक डिपार्टमेंट असेल ज्याचं नाव असेल कॉन्टेंट अँड व्हिडिओ क्रिएशन. आणि आय वुड बी, म्हणजे आय कॅन टेक ऑन चॅलेंज, इकडे कोणी पण माझ्याशी याच्या बाबतीत जर चॅलेंज केलं तर मी सांगू शकणार आहे, कारण हा इंटिग्रल पार्ट होणार आहे सेल्स अँड मार्केटिंगचा. म्हणजे मी अनेक कोर्सेस केलेले आहे ॲडव्हर्टायझिंग अँड ब्रँडिंग क्षेत्रात, आणि अनेक मान्यवर म्हणजे जे कॅनडाचे ऑर्गनायझेशन्स असतील, US असतील, लंडनच्या असतील, किंवा इंडियन आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन असेल, तर लोकांना वाटतं हे क्लटर होत चाललं आहे की किती व्हिडिओज, किती डिजिटल. पण दिस इज द बिगिनिंग. आता 5G येतं आहे, कॉन्टेंट अजून वाढणार आहे आणि मार्केटमध्ये ना केऑस क्रिएट होणार आहे. ओरिजिनल प्रोडक्ट कोणता आणि डिफरन्शिएटर राहणार नाही आहे. त्याकरता तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट हे कसं आहे ते सत्य सांगण्याकरता तुमच्याकडे एक व्हिडिओ आणि कॉन्टेंट क्रिएशनचा विभाग असणार आहे. दॅट विल बी अन इंटिग्रल पार्ट ऑफ सेल्स अँड मार्केटिंग. आणि हे करत असताना त्या कंपनीचे जे कोणी CEOs, फाउंडर्स किंवा डायरेक्टर्स असतील तो चेहरा लागणार आहे, कारण की विश्वासार्हता ही त्यांच्यासाठी आहे. तर दिस इज हाऊ दॅट ब्रँड इज गोइंग टू बी क्रिएटेड बाय द एंटरप्रेनर्स. ग्रेट. मला वाटतं याच विषयी मला हावरे सरांना विचारायचं आहे. हावरे सर, तुम्ही जेव्हा सुरू केला हा व्यवसाय, तुम्ही जेव्हा या क्षेत्रात आला, तुम्ही खरं तर अणुशास्त्रज्ञ होतात आणि तुम्ही नॅनो टेक्नॉलॉजी आणि बांधकाम अशी सगळी सांगड घातलीत. आता हे जे तंत्रज्ञान बदलतं आहे, तर हे कितपत आव्हानात्मक वाटतं व्यावसायिक म्हणून, आणि काय एक्झॅक्टली केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलाच पाहिजे. आता नवीन तंत्रज्ञान बांधकाम क्षेत्रामध्ये अधिक स्पीड वाढवणारा येतो आहे, क्वालिटी इम्प्रूव्ह करणारा येतो आहे, आणि मटेरियल तर फार बदललेलं आहे. म्हणजे 30 वर्षापूर्वी मी जेव्हा पहिलं घर बांधलं तेव्हा जे ॲम्युनिटीज, जे मटेरियल्स होतं त्याच्यामध्ये आज आमूलाग्र बदल झालेला आहे. अच्छा. आता ब्रँडिंगचाही खूप परिणाम या क्षेत्रामध्ये होतो. आता एक उदाहरण फक्त मी आपल्याला सांगू इच्छितो की आता माझी मुलं या व्यवसायात आलेली आहेत, अमित हावरे आणि अमर हावरे, आणि या दोघांनी एक प्रोजेक्ट ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या लिमिटमध्ये लॉन्च केला. प्रोजेक्ट आहे 2500 घरांचा. अच्छा.
आणि ब्रँडिंगचा इफेक्ट काय, इम्पॅक्ट काय, तर पहिल्या दिवशी जेव्हा बुकिंगसाठी लॉन्चिंग सुरू झालं आणि पहिला दिवस ज्या दिवशी होता त्या दिवशी तिथे इतकी गर्दी झाली आणि रेकॉर्ड ब्रेक बुकिंग त्या दिवशी झालं. 1225 घरांचं बुकिंग एका दिवशी झालं आणि हा मुंबई महानगरामध्ये रेकॉर्ड होता. क्या बात आहे. आणि एक अँकर होता, एक स्टेज होतं आणि प्रत्येकाला फेलिसिटेट केलं जायचं. अच्छा. फेलिसिटेट करणारा अँकर त्यांना विचारायचा की तुम्ही काय बघून हावरेंकडे बुकिंग केलं. तर तो 3च गोष्टी सांगायचा की एक तो लोकेशन फार चांगलं आहे, दुसरं ॲम्युनिटीज त्यांनी अत्याधुनिक आणि चांगले दिलेले आहेत, आणि तिसरं सांगायचं की हावरेंवर भरोसा आहे. हावरेंवर भरोसा आहे ना, ही आमची कमाई आहे. करेक्ट. म्हणजे मी नेहमी असं सांगतो की प्रॉफिट इज नॉट द मोटिव्ह ऑफ द बिझनेस, प्रॉफिट इज द बाय प्रोडक्ट ऑफ द बिझनेस. तुम्ही विश्वास कमावला पाहिजे, तुम्ही ट्रस्ट कमावला पाहिजे, तुम्ही भरोसा कमावला पाहिजे. आणि हा येतो नुसतं ब्रँडिंगने येत नाही, तो तुमच्या प्रॅक्टिसेस, इथिकल प्रॅक्टिसेस तुम्ही बिझनेसमध्ये फॉलो करता की नाही. एक फक्त इथिकल प्रॅक्टिस आमच्या धंद्यातली मी सांगून ठेवतो, म्हणजे अनेकांना ती कामी पडेल. अगदी. आणि अशा इथिकल प्रॅक्टिसेस आम्ही अनेक आमच्या व्यवसायामध्ये सुरू केल्या आणि म्हणून त्याचा ब्रँड मोठा झाला. माझ्याकडे घर कॅन्सलेशनसाठी कोणी जर आला, कारण बुकिंग होतात आणि कॅन्सलेशन पण होतात. कॅन्सलेशनची अनेक कारणं असतात. कोणाची ट्रान्सफर झालेली असते, कोणाला आजार पण आलेलं असतं, काय ॲक्सिडेंट झालेला असतो, कोणाची नोकरीच गेलेली असते. तर जो कोणी कॅन्सलेशनसाठी येतो त्या माणसाला मी जेवढे पैसे त्याने दिलेले आहेत ते पैसे सगळेच्या सगळे परत करतो, एकही रुपया त्यातला कट करत नाही. दिस इज इथिकल प्रॅक्टिस. अशा एक 10 तरी मला माझ्या बिझनेसमध्ये मी सांभाळतो अशा इथिकल प्रॅक्टिसेस सांगता येतील. आता हे पैसे त्याला परत केल्यामुळे होतं काय की तो घरी गेल्यावर सांगतो अरे मला पैसे पूर्ण मिळाले, नातेवाईकांना सांगतो, मित्रांना सांगतो. तर ही माउथ टू माउथ तुमची पब्लिसिटी होते. अत्याधुनिक टेक्नॉलॉजी येणार आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग रिअल इस्टेटमध्ये सुरू झालेला आहे. आता तुमच्याशी जो बोलतो कंपनीला फोन केल्यानंतर तो माणूसच असतो असं नाही आहे, ती मशीन पण असू शकते. आणि कोण बोलत आहे तुमच्याशी तुम्हाला काही कळत नाही. तर असे वापर सुरू झालेले आहेत. आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग पुढच्या काळात अधिकाधिक वाढत जाईल. सरांनी सांगितलं की सचोटी हा जो भाग आहे, तुमचे एथिक्स जे असतात बिझनेसचे ते खूप महत्त्वाचे असतात. तसं तुम्ही जेव्हा तुमच्या ब्रँडचं जेव्हा तुम्ही ॲडव्हर्टाईज करता किंवा हे जे ब्रँडिंग करता तेव्हा तुमच्यासाठी कुठल्या ब्रँड व्हॅल्यूज या महत्त्वाच्या असतात? ब्रँड व्हॅल्यूज, प्रत्येक व्यक्ती हीच ब्रँड असते मला असं वाटतं. आज आपण बघतो की कुठलाही ब्रँड असू दे, तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने ती वस्तू घेत असता. की टाटांची वस्तू ना म्हणजे चांगली असणार, म्हणजे ती व्यक्ती जर चांगली असेल तर तिने बनवलेला ब्रँड हा उत्तम घडतो. आता माझ्या मुली त्या दोघी त्यांच्या हेल्थ टिप्स रोज त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर देतात. मिलियन व्ह्यूज काय येतात? कारण ते त्यांना आवडतं. ते त्यांची पब्लिसिटी नाही करत, ते ज्ञान देतात, ते औषधांची माहिती देतात, ते आपण दिनचर्या ऋतुचर्या कशी ठेवावी, आजारी पडू नये म्हणून काय करायचं हे सांगतात. तुम्ही जर फक्त तुमच्या तोंडाने सांगितलं हे औषध छान आहे हे घ्या, लोक नाही घेणार. त्यांना काय हवं आहे? ज्ञान हवं आहे की आम्ही आजारी पडू नये म्हणून काय करायचं, आजारी पडल्यावर आम्ही काय काळजी घ्यायची. आणि मला तर असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये शाळांमध्ये आरोग्य शिक्षण आणि उद्योग शिक्षण जर दिलं की अगदी साधा टर्नर फिटर असतात, इलेक्ट्रिकल असतं, प्लंबिंग असतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात, हे जर शिकवलं तर आज कुकिंग आहे, हे सगळं जर शाळेत शिकवलं 7वी ते 10वीच्या मुलांना तर ते स्वतःच एक ब्रँड बनतील. 10वी नंतर काय करायचं हे त्यांना कळेल. आणि कुठलाही ब्रँड बनवताना सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्याची तुम्हाला आवड पाहिजे आणि त्याच्यामध्ये झोकून देऊन काम करण्याची तयारी पाहिजे आणि उद्योगाची लाज नाही वाटली पाहिजे. आणि म्हणूनच जगभरात हा ब्रँड गेला. राष्ट्रपतींपासून सगळ्यांनी जेव्हा औषध वापरलं तेव्हा त्यांनी जेव्हा मला प्रतिभाताई पाटील यांनी बोलावलं तेव्हा माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती की सर्वोच्च व्यक्तींनी आपल्या औषधाचा उपयोग करावा याच्यासारखी दुसरी गोष्ट नाही. आणि जगभरात आपला ब्रँड नेताना आपण एक ब्रँड असतो. आता MBA करणारे आज इथे आहेत अनेक जण, पण 100 रुपयाची पावभाजी दिवसभरात 100-200 लोकांना विकली तरी तुम्ही 2 लाख कमवू शकता.
मग कशाला पॅकेजच्या मागे धावता? आधी तुम्ही व्यवसाय स्वतः करून बघा. आज नुसतं तुम्ही साड्या विकणाऱ्या पैठणीवाल्याला कॉन्टॅक्ट करा, तुमचं एक वेबसाईट ओपन करा, तुम्ही विकायला सुरुवात करा, तुमचा ब्रँड बनवा. साधं काही वस्तू विकली तरी तुमचा ब्रँड बनवून विका, तुम्हाला तिथे 5-7 लाख मिळतात. मग एवढं शिक्षण घेऊन आधी ते करून बघा. तुम्हाला नाही जमलं तर नोकरी करा, पण व्यवसाय हा प्रत्येकाने करायला हवा. आणि मला खात्री आहे की कोणीही उपाशी राहणार नाही या महाराष्ट्रात. इतकं महाराष्ट्रामध्ये आहे. आणि मराठी माणसांनी, महाराष्ट्रीयन माणसांनी ठरवलं की आपल्या मातीतला उद्योग जो आहे त्यातली वस्तू आपण घेऊ. म्हणजे दोन्ही हवं. मला एकच सांगायचं आहे की जसं सरांनी सर्वसामान्यांकरता घरं बनवायचं स्वप्न पूर्ण केलं, तसं आमची कंपनी ही सर्वसामान्यांना ब्रँड बिल्डिंग करता हेल्प करते. गुगलवरती किंवा तुम्हाला सगळे इंटरनेटवरती रिसोर्सेस अवेलेबल आहे. स्टुडंट्स आहे मागे म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो. सो एक एंटरप्रेन्युअल माइंडसेट ठेवा आणि ब्रँड बिल्डिंग इज नॉट दॅट डिफिकल्ट. इफ यू डू इट प्रॉपरली 5 वर्षात तुम्ही चांगलं काम करू शकता. आणि एकच सांगते की जिथे जे लोक आहेत प्रत्येकाने महाराष्ट्रात कुठे ना कुठेतरी शेतकी जागा घ्या, शेती करा आणि स्वतःला शेतीचा ब्रँड बनवा. मग तुम्ही भाजी विका, आंब्याची बाग लावा आणि त्यातलं उत्पन्न आत्ता तुमच्यासाठी नाही होणार, तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी होईल. आत्ता असं समजा की मी मशागत करतोय, मला खात्री आहे की आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल, कारण 1 एकरात सुद्धा लाखो रुपये आपण कमवू शकतो. आणि मग नंतर शेतीची जागा मिळणार नाही. तेव्हा ज्यांना ज्यांना आवड आहे त्यांनी नक्की शेतीची जागा विकत घ्या. तुम्हाला लागलं तर आम्ही सगळं सहकार्य करू, पण आपला शेतीचा जो महाराष्ट्र देश आहे तो संवर्धन होणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यात उतरा, टेक्नॉलॉजी आणा आणि प्रगती करा. क्या बात आहे. खूपच मोलाचं मार्गदर्शन मॅम तुमचं होतं. खरं तर उद्योजकांना तारणारे नवउद्योजक आणि तंत्रज्ञानाबरोबर जाणारे असेही उद्योजक आहेत आपल्याबरोबर, आणि म्हणूनच यांचंही मार्गदर्शन खूप मोलाचं ठरलं. खूप खूप धन्यवाद तुम्ही या सत्रामध्ये सहभागी झालात त्याबद्दल. नमस्कार. प्रस्तुत करता MIDC, बँकिंग पार्टनर SBI, ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स, हाऊसिंग फायनान्स पार्टनर LIC, हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, स्पेशल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, मल्टीस्टेट, सुधन गोल्ड लोन, सुधन फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड, गजानन इंजिनिअरिंग वर्क्स, डॉक्टर चाटे होमिओपॅथी.